मेडिटेशनची जादूगिरी. लेखाचं नाव आहे विचार आणि पाणी. महिला दिन होता. काकूंच्या महिला मंडळाने खास पाणी कसं चार्ज करायचं याबाबत प्रात्यक्षिक ठेवलं होतं. मला बोलावलं होतं. सुरुवातीला दीपप्रज्वलन झालं. काकूंनी स्वागत केलं. मेडिटेशनविषयी माहिती सांगितली, माझी ओळख करून दिली व मला बोलण्याविषयी विनंती केली. मी सांगू लागले, जपान येथील संशोधक डॉक्टर इमिटो यांनी केलेलं पाण्यावरचं हे संशोधन आहे. आपले विचार पाणी कॅच करतात, शोषून घेतात व त्यामुळे पाण्याची अंतर्गत रचना बदलते. जर आपले विचार सकारात्मक असतील तर पाण्याची अंतर्गत रचना सुव्यवस्थित होते. त्या पाण्याची हिलिंग पॉवर वाढते. शरीर मन निरोगी राहण्याला मदत होते. मेडिटेशनमधील विचार नेहमी सकारात्मक, दिव्य, शुद्ध, शक्तिशाली, समर्थशाली असतात. त्यामुळे आपलं शरीर मन हे आरोग्य संपन्न राहतं. याउलट जेव्हा आपण रागवतो, चिंता करतो, दुःखी होतो तेव्हा पाण्याची अंतर्गत रचना बिघडते. त्याची ऊर्जा नकारात्मक होते व शारीरिक मानसिक रोग होण्यास कारणीभूत ठरते. आणि हो, आपल्या शरीरात 70% जास्त पाणी असतं. याची ऊर्जा कमी झाली तर? सगळ्या महिला मन लावून ऐकत होत्या. खरंच मन तर चंचल आहे आणि मनामध्ये सतत काही ना काही विचार चालूच असतात. त्यातल्या त्यात नकारात्मक जास्त. चिंता, भय, दुःख, रागराग करणं वगैरे नकारात्मक भावना आपलं मोठं नुकसान करत असतात. क्रोध ह्या नकारात्मक भावनेमुळे पाण्याची अंतर्गत रचना अस्ताव्यस्त होते, बिघडते आणि ती 72 तास तशीच राहते, नुकसान करते. याचा अर्थ क्रोधाचा परिणाम ज्याच्यावर आपण क्रोध करतो त्या व्यक्तीपेक्षा आपल्या स्वतःवर अधिक होतो. त्यानंतर आपल्या शरीरातील पेशींना परत पूर्ववत होण्यासाठी 72 तास लागतात. त्यामुळे क्रोध न करण्यातच आपला फायदा आहे. मी बोलत होते, महिलांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत चालले होते. मी पुढे म्हणाले, बोलताना चुकीचे शब्द वापरले, जोरात बोललो, रागवलो तरच वाईट परिणाम होतो असं नाही बरं का. मनातल्या मनातही न बोलता रागवलं तरी तेवढाच वाईट परिणाम होतो. बऱ्याच वेळा मोठ्या व्यक्तीवर आपण क्रोध करू शकत नाही, परंतु मनातल्या मनात तर भावना निर्माण होतातच आणि या भावना मग घातक ठरतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. याविषयी झालेल्या संशोधनाविषयीही मी बोलले. डॉक्टर इमिटो यांच्या मार्गदर्शनाखाली खास पाण्यावर जो प्रयोग झाला तो असा की हृदयाचा विकार आणि फुफ्फुसाचा विकार असणाऱ्या एका रुग्णाचे रक्त तपासण्यात आलं. त्या रक्तातील तपासणीत पेशी डिस्चार्ज झालेल्या व एकमेकांना चिकटलेल्या आढळल्या. त्यानंतर त्याच पेशंटला मेडिटेशन केलेलं पाणी पिण्यास दिलं व 12 मिनिटांनी परत त्याचं रक्त तपासण्यात आलं. तेव्हा असं आढळून आलं की रक्तातील पेशी चार्ज झाल्या आहेत व एकमेकांपासून विलग झाल्या आहेत, अर्थात ब्लॉकेज कमी झाले आहे. हे ऐकून सगळ्या महिलांना आश्चर्य वाटलं. या संबंधीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे, तो मी त्यांना दाखवला. सर्वांनी एकमेकांकडे पाहून मनापासून टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. 15 मिनिटं मेडिटेशन केलं व ते पाणी सर्वांना प्यायला सांगितलं. या प्रात्यक्षिकानंतर सर्व महिला फ्रेश व आनंदी झाल्या. मी म्हणाले की आपल्या मनातील प्रत्येक भावना पाण्यात उतरत असतात. त्यामुळे पाणी, चहा, दूध, कॉफी, ज्यूस काहीही पिताना आणि खाताना सुद्धा आनंदी प्रसन्न भावनेनं ते सेवन करायला पाहिजे. अशा प्रकारे महिला दिनाचा आमचा हा कार्यक्रम सफल झाला. सगळ्या महिला प्रसन्न मनाने सदा सकारात्मक विचार करण्याचा वसा घेऊन घरी गेल्या. परंतु जाता जाता सर्वांनी आग्रहच केला की आणखी एकतरी व्याख्यान आम्हाला हवंय. म्हणाल्या, पुढच्या गुरुवारी आम्ही आपली वाट पाहत आहोत. मी पण निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.